विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर या कोर्ससाठी या लेक्चर सिरीजमधील असेल ते आपलं तिसऱ्या क्रमांकाचं लेक्चर. बेस ॲग्रिकल्चर व त्याच्या तत्सम पदव्यांना हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट असेल तर त्यांच्यासाठी हे लेक्चर महत्त्वाचं असेल. तर मित्रांनो, चला आपण लेक्चरला सुरुवात करूया. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हॉर्टिकल्चरल अँड बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. या ठिकाणी पहा, हॉर्टिकल्चरल क्लासिफिकेशन पहिल्यांदा पाहूया आपण. Horticultural crops having many species which are grown all over India. India endowed with rich vegetation wealth encompassing 356 domesticated species of economic importance and 326 species of their wild forms or relatives. Indian subcontinent enjoys rich diversity of wealth. Besides, about 9,500 other species of ethnobotanical interest have also been recorded. म्हणजे या ठिकाणी हॉर्टिकल्चरल जो क्लासिफिकेशन आहे त्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आपण पुढे पाहूयात. हॉर्टिकल्चरल क्लासिफिकेशन. हॉर्टिकल्चरल प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन फॉलोइंग बेसिस. या ठिकाणी जे बेसिस दिलेले आहेत 7 बेसिस, या 7 बेसिसच्या सहाय्यानं हॉर्टिकल्चरचे जे प्लांट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. फर्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन ऑफ लाईफ ऑर लाईफ स्पॅन. सेकंड इज ऑन द बेसिस ऑफ क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. थर्ड इज ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ हॅबिट अँड फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स. Fourth is on the basis of plant parts used for consumption. Fifth is on the basis of whether leaves are shed during the year. Sixth is on the basis of longevity. Third is the botanical classification. यामध्ये पहा, हे सर्व जे क्लासिफिकेशन असणार आहेत ते आपण ब्रीफली किंवा डिटेलमध्ये पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. तर मित्रांनो, चला तर पाहूया. पहिलं क्लासिफिकेशन असेल ते क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन ऑफ लाईफ ऑर लाईफ स्पॅन. त्यामध्ये पहा, यामध्ये सब येतील ते क्लासिफिकेशन. फर्स्ट इज द ॲन्युअल. प्लांट विच कंप्लीट देअर लाईफ सायकल इन 1 सीझन ऑर 1 इयर आर कॉल्ड ॲन्युअल्स. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, बाल्सम, मॅरीगोल्ड. त्यानंतर सेकंड क्लासिफिकेशन इज बायएन्युअल्स. मीन्स हे जे असतील ते प्लांट्स त्यांचे लाईफ सायकल एका सीझन किंवा एका इयरमध्ये करतील, ॲन्युअल्स असणारे. त्यानंतर बायॲन्युअल्स असणारे पहा, हे 2 सीझन किंवा 2 इयर्समध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतील. फॉर एक्झाम्पल अनियन, कॅबेज, ट्युबरोज. थर्ड इज द पेरेनियल्स. प्लांट्स विच आर रिक्वायर्ड मोर दॅन 2 इयर्स टू कंप्लीट देअर लाईफ सायकल आर कॉल्ड पेरेनियल्स. म्हणजे ज्या प्लांट्सला त्यांची लाईफ सायकल करण्यासाठी 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईफ सायकल लागतील त्यांना पेरेनियल म्हणतात. त्यामध्ये पहा, वुडी पेरेनियलमध्ये कोणते येईल? फॉर एक्झाम्पल बहुमत स्पेसिस, फॉर एक्झाम्पल मँगो. अँड हर्बेसियस पेरेनियलमध्ये येतील बनाना अँड क्रिसॅन्थेमम. हे लेक्चर जर आपण फास्ट घेणार आहोत. और नेक्स्ट क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ क्लायमॅटिक रिक्वायरमेंट्स. त्यामध्ये पहा, फर्स्ट सब टाईप असेल टेम्परेट हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. The temperate regions, the temperature in the winter season falls below freezing point. The crops shed their leaves and go into rest. These chilling temperatures help the plants to put forth new growth. Flowering and fruiting starts with the onset of spring. यामध्ये बघा, जे थंड जे क्षेत्र असतील विंटर सीझनमध्ये जे प्लांट्स असतील ते त्यांची पानांची पानगळ होईल आणि पुढच्या ज्या सीझनसाठी त्यांना नवीन पालवी फुटण्यासाठी मदत होईल. फॉर एक्झाम्पल फ्रूट्स लाईक ॲपल, पियर, आल्मंड, वॉलनट. त्यामध्ये स्पायसेस पण येतील बघा, सॅफ्रॉन, कालाजिरा, असाफोएटेडा एक्सेट्रा. त्यामध्ये व्हेजिटेबल्स येतील पहा, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, युरोपियन व्हरायटीज ऑफ कॅरॉट अँड रॅडिश. These vegetables can be grown in subtropical regions. However, they require temperate climate for seed production. तर हे झालं ऑन द बेसिस ऑफ क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. त्यामध्ये सेकंड असेल ते सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. इन द सब ट्रॉपिकल क्लायमेट द समर आर हॉट अँड ड्राय अँड विंटर आर लेस मिल्ड. यामध्ये पहा, फ्रूट्स येतील सिट्रस, ग्वावा, पोमीग्रेनेट, फिग. त्यामध्ये स्पायसेस येतील टर्मरिक, जिंजर, अनियन, गार्लिक.
आणि व्हेजिटेबल्स येतील टोमॅटो, ब्रिंजल, चिली, ओकरा, पोटॅटो एक्सेट्रा. त्यानंतर जे असेल ते ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर क्रॉप्स. क्लायमेट कंडिशन इन सच एरियाज आर हॉट अँड ह्युमिड इन समर अँड मिल्ड इन विंटर. फॉर एक्झाम्पल फ्रूट्स असतील ते मँगो, बनाना, पायनॅपल, सॅपोटा. स्पायसेस असतील ब्लॅक पेपर, टर्मरिक, जिंजर, क्लोव्ज. अँड प्लांटेशन क्रॉप्समध्ये पहा कोकोनट, अरेकनट, कोकोआ एक्सेट्रा. त्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये पहा टोमॅटो, ब्रिंजल, चिली, अनियन. हे जे असतील ते असतील ऑन द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. त्यानंतर पहा तिसऱ्या क्रमांकाचं जे क्लासिफिकेशन असेल ते पहा ऑन द बेसिस ऑफ ग्रोथ हॅबिट अँड फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स. त्यामध्ये फर्स्ट पहा ट्रीज आर द प्लांट्स विच हॅव द डिस्टिंक्ट स्टेम ऑर ट्रंक विच मे बी वुडी ऑर हर्बेसियस. असे जे प्लांट असेल की त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे स्टेम असेल, खोड असेल की जे वुडी असेल किंवा हर्बेसियस असेल. त्यामध्ये पहा वुडी ट्रीजमध्ये पहा दिस प्लांट्स हॅव हार्ड अँड फायब्रस ट्रंक्स अँड ब्रांचेस. त्यामध्ये पहा ॲपल, सिट्रस, ग्वावा, मँगो. अँड हर्बेसियस ट्रीजमध्ये पहा हर्बेसियस ट्रीजमध्ये बनाना, पायनॅपल, स्ट्रॉबेरी. त्यानंतर पहा श्रब्स, बशेस. Shrubs or bushes produce a large number of branches and are smaller in size than trees. त्यामध्ये पहा fruits, falsa, coffee. Second is the ornamental shrubs, acalypha. त्यानंतर पहा क्लेंबर्स. क्लेंबर्स म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी ट्रीचा सहारा घेऊन त्यावरती जे वेली असतात त्यांना म्हणतात. These plants attach themselves to support such as trellis, arches or the leaf plants. For example fruits, grape, पॅशन फ्रूट. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रेप जे वेल असते ते त्याला क्लाइंबर्स म्हणतात. स्पायसेसमध्ये बघा ब्लॅक पेपर. ऑर्नामेंटल क्लाइंबर्समध्ये बघा आर्मंडा, अँटिगोनन. तर पुढचं क्लासिफिकेशन असणार आहे ऑन द बेसिस ऑफ प्लांट पार्ट्स युज्ड फॉर द कन्झम्पशन. या ठिकाणी तुम्ही सर्व प्रकारचे जे क्लासिफिकेशन्स आहेत 3 प्रकारचे आहेत. फ्रूट्स, प्लांटेशन क्रॉप्स, व्हेजिटेबल्स. हे 3 प्रकारचे जे प्लांट पार्ट्स यूज फॉर कन्झम्पशन हे क्लासिफिकेशन आहे ते तुम्ही पाहायचं आहे. या ठिकाणी पहा वेगवेगळ्या प्रकारची जी फळं दिलेली आहेत, प्लांटेशन क्रॉप्स दिलेले आहेत आणि व्हेजिटेबल दिलेले आहेत. त्यांचा कुठला प्लांट पार्ट हा खाण्यायोग्य आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सर्व तुम्ही पाहून घ्यायचं आहे आणि तुम्ही या स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट जरी घेतला तरी काही हरकत नाही आहे. त्यानंतर पाहायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे फ्रूट्स आहेत, जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांचं ओरिजिन या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पहा ऑन द बेसिस ऑफ वेदर लिव्ज ऑर शेड ड्युरिंग दिस इयर. ऑन द बेसिस ऑफ वेदर लिव्ज आर शेड ड्युरिंग द इयर. या ठिकाणी पहा डेसिडियस, एव्हरग्रीन. या ठिकाणी बघा डेसिडियस. The plants that are the leafless or the which shed their leaves during the winter are referred as the deciduous. For example, apple and grape, fig. Evergreen सदाहरित plants जे बघा the plants whose leaves persist the year round grow continuously all year round are which known as evergreen. The evergreens actually lose their leaves annually but not until new set of the leaves is developed. अँड फॉर एक्झाम्पल अरेकनट, कोकोनट, बनाना, मँगो, सॅपोटा. या प्लांट्सचं आपण कधीही लिव्ज पानझड झालेली किंवा पानगळ झालेली पाहत नाही. ते असं आहे हे बेसिस ऑफ द वेदर लिव्ज आर शेड ऑर नॉट. त्यानंतर पहा ऑन द बेसिस ऑफ लॉन्जिव्हिटी. या ठिकाणी पहा लॉन्जिव्हिटी म्हणजे काय आहे, ते प्लांट्स किती वर्ष जगतं किंवा त्याची लाईफ स्पॅन किती आहे याच्यावरती हे क्लासिफिकेशन असेल. या ठिकाणी पहा 1000 इयर्स स्वीट चेस्टनट. हे प्लांट आहे ते 1000 इयरपर्यंत जगतं. 100 to 300 इयर्स वॉलनट. नाव नेक्स्ट 50 to 100 इयर्स पेर्सिमम, ॲव्होकॅडो. नाव नेक्स्ट 30 to 70 ॲप्रिकॉट, फिग. 20 to 40 पीच, प्लम, पोमिग्रेनेट. 25 to 30 कॅरंट, गॉसबेरी, रास्पबेरी. त्यानंतर 4 to 5 इयर्स स्ट्रॉबेरी. हे जे होते जे क्लासिफिकेशन होतं ते होते की ऑन द बेसिस ऑफ लॉन्जिव्हिटी. या ठिकाणी आपण पाहणार आहोत पुढचं बेसिस 7 नंबरचं काय असेल ते ऑन द क्लासिफिकेशन ऑन द बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. या ठिकाणी पहा बॉटॅनिकल क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफाय केलेलं आहे ऑन द
टाईप ऑफ व्हेजिटेबल्स या ठिकाणी मोनोकॉट डायकॉट या क्लासिफिकेशनवरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर मित्रांनो हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे क्लासिफिकेशन, बोटॅनिकल क्लासिफिकेशन मोनोकॉट आणि डायकॉटचं. या ठिकाणी फॅमिली आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये आढळणारे ते व्हेजिटेबल्स आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर मित्रांनो बोटॅनिकल क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट्स हे देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पहा मोनोकॉट अँड डायकॉट त्या फॅमिलीमध्ये कोणतं फ्रूट इन्क्लूड होतं हे या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हे होतं लेक्चर नंबर 3 हॉर्टिकल्चरल अँड बॉटॅनिकल क्लासिफिकेशन. पण मित्रांनो हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या लेक्चरवरती क्वेश्चन कसा येऊ शकतो हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गोष्ट नाही की हे पूर्ण लेक्चर खूप फास्ट घेतलं किंवा यामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं नाही आहे सरांनी. तर मित्रांनो यामध्ये असा क्वेश्चन येणार आहे की एनलिस्ट क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप्स अँड एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ ड्युरेशन ऑफ लाईफ स्पॅन. आणि हा जो क्लासिफिकेशनचा टाईप आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो हा जो क्लासिफिकेशनचा टाईप आहे हा चांगला करून ठेवा. हे सर्व जे पॉईंट आहेत क्लासिफिकेशनचे जे टाईप्स आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करून ठेवा. आणि बॉटॅनिकल क्लासिफिकेशनवरती शॉर्ट नोट येऊ शकते, हे तुम्ही आत्ताच लक्षात घेऊन ठेवा. तर मित्रांनो हे होतं आपलं लेक्चर नंबर 3. हे लेक्चर इथंच संपत आहे. चला तर मित्रांनो मी आता तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि कुणाला काही शंका किंवा या लेक्चर सिरीजबद्दल सजेशन असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग.